कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यातील गंभीर त्रुटींमुळे शहरात प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। या याद्यातील गोंधळाबाबत काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक यांच्यासोबत महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। प्रारूप यादीतील हजारो मतदारांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात हलवली आहेत। कसबा बावडा परिसरातील प्रभाग क्रमांक 5 मधील तब्बल 1100 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 1 मध्ये टाकल्याचं उघड झालं आहे, तर प्रभाग 18 मधील सुमारे 1000 मतदारांची नावे प्रभाग 19 मध्ये सरसकट हलवण्यात आली आहेत। प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या 20 प्रभागांच्या यादीत 32,250 हून अधिक दुबार नावे असल्याचं मान्य केलं आहे। वास्तविक ही संख्या आणखी मोठी असू शकते असा संशय पक्षांकडून व्यक्त करण्यात आला। प्रशासनाच्या हस्तक्षेपाने मोठ्या प्रमाणातील चुका तात्काळ दुरुस्त कराव्यात। संपूर्ण गल्ली वस्तीमध्ये झालेल्या चुकांसाठी नागरिकांकडून वैयक्तिक हरकती न घेता सामूहिक दुरुस्ती करावी। एकत्रित हरकत अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष व्यवस्था आणि स्पष्ट निर्देश द्यावेत। हरकतींची मुदत किमान 7 ते 10 दिवसांनी वाढवावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळे इथं आलेलो आहे। प्रारूप यादी ही खऱ्या अर्थानं 7 तारखेला जाहीर होणार होती आणि ती यादी आज 20 तारखेला जाहीर झाली आणि मग 13 दिवस हे खऱ्या अर्थानं ही यादी लेट झालेली आहे आणि मग आता 7 दिवसामध्ये म्हणजे आता राहिलेले 4 दिवस यामध्ये या प्रारूप यादीचं वाचन करावं अशी महानगरपालिकेने निवडणूक आयोगांच्याकडनं हा खऱ्या अर्थानं आदेश आलेला आहे। आणि मग ह्या माध्यमातून आम्ही सर्वच कोल्हापूर महानगरपालिकेचे आजी माजी महापौर असतील, आजी माजी नगरसेवक असतील आणि इच्छुक उमेदवार असतील, या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथं आयुक्त मॅडम यांची भेट घेतली आणि मग काही अनेक विषय हे आमच्या निदर्शनात आले। काही गोंधळ देखील आम्हाला या मतदार यादीमध्ये वाटलेला आहे आणि मग ती भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथं सगळे प्रमुख इथं आलेलो आहे। त्यातले अनेक विषय सांगायचं म्हणलं तर पहिला जो विषय आहे त्यामध्ये आज एका प्रभागातले असे जवळजवळ 1100 नावं ही दुसऱ्या प्रभागात या ठिकाणी आलेली। म्हणजे हा जो काही घोळ आहे हा घोळ मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागात झालेला आहे। दुबार नावं मोठ्या प्रमाणात आम्हाला या माध्यमातून दिसतात। आज अनेक पत्रकारांनी देखील त्यांच्या पेपरमध्ये ही बातमी दिलेली आहे। त्यामध्ये जवळजवळ 32,250 अशी नावं या ठिकाणी वाढीव आलेली आहेत। पण आमचं म्हणणं आहे की दुबार नावं सोडून ज्याला मतदार यादीमध्ये डबल स्टार केलेलं आहे ते जर सोडलं, अनेक अशी नावं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेही त्या ठिकाणी मार्किंग झालेलं नाही आणि ती देखील नावं ही आमच्याकडे आहेत। या नावाबद्दल काय हा जर प्रश्न विचारला तर आज खऱ्या अर्थानं आयुक्त मॅडमच्याकडे त्याचे उत्तर नव्हते, ते म्हटले आम्ही बघून सांगतो। आणि मग अशी अनेक नावं आहेत। मग हे कशासाठी आहे, हा घोळ कशासाठी आहे? तर दुबार नावं 32,250 असतील आणि ही नावं सोडून देखील नावं समोर येत असतील तर हा प्रश्नचिन्ह अनेक उमेदवारांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या समोर आज या ठिकाणी। त्यातले असे अनेक विषय आहेत हे खऱ्या अर्थानं आम्ही मांडलेले आहेत। काही कुटुंब ज्यांच्या अनेक कुटुंबामध्ये नावं ही वेगवेगळ्या प्रभागात गेलेले आहेत। त्यानंतर अनेक नावं असे जी खऱ्या अर्थानं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या ठिकाणी लागलेले आहेत आणि असे अनेक विषय आहेत हे आमच्या समोर आले। आणि मग हे सगळे विषय आज आपण विचार केला तर महानगरपालिकेमध्ये हे आज जे ऑनलाईन त्यांनी अपलोड केलेली मतदार यादी आहे ती मतदार यादी ह्याच्या समोर कुठलाही फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीचा विचार केला तर तिथं ह्या मतदार यादीमध्ये ऑनलाईन जे अपलोड केलेले तिथं फोटो आहेत। महानगरपालिकेमध्ये तुम्ही जे अपलोड केलेली फाईल आहे त्यामध्ये काय ना फोटो नाही आहेत, हा प्रश्न देखील आमच्या समोर आहे। आणि त्यामुळे अनेक प्रश्न हे विचारण्यासाठी आमचे सगळे प्रमुख आज आयुक्तांच्याकडे आलेले आहेत। त्यात सगळ्यात महत्वाचा विषय एवढा आहे की ही जी नावं आहेत ही आज या पद्धतीनं हे जर हरकती पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे ह्याच्यासाठी देखील मुदतवाढ मिळायला पाहिजे, ही एक महत्वाची भूमिका आम्ही मांडायला इथं आलेलो। मयत मतदारांचे देखील त्यामध्ये नाव आहे, ते देखील काढण्यात आले। अनेक अशी नावं आहेत जे आम्ही हरकती घेतले होते, आज देखील हरकती आम्ही घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये त्याचं नोंद करून आम्ही इथं दिलेले आहेत। तर मला असं वाटते की मयत मतदार असतील, अनेक ठिकाणी मतदार यादी जर वाचन केली तर त्यामध्ये NA अशा पद्धतीचा उल्लेख आहे।
काही नावांसमोर त्यांनी क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचं केलेलं आहे. म्हणजे नक्की हा घोळ कसला आहे, म्हणजे ही जी क्लॅरिटी देखील अजून महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल, आम्हाला मिळालेलं नाही. असे प्रश्नचिन्ह अनेक आहेत, याचं उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं नाही. आम्हाला शंका आहे, कारण जर तसा विचार केला तर 27 तारखेपर्यंत, म्हणजे आता आज 24 तारीख आहे, म्हणजे राहिली किती दिवस, आणि या 3 दिवसामध्ये 2-2 हजार नावं, म्हणजे प्रत्येक प्रभागात 25 ते 30 हजार नावं आपल्याला आहेत. हे प्रत्येक नावं तपासणं शक्य आहे का? म्हणजे तुम्ही 13 दिवस डिले केलेलंच आहे. म्हणजे 7 तारखेला तुम्ही देणार होता, त्याची मुदत आज तुम्ही 7 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला तुम्ही डिक्लेअर केलं, आणि मग आज शेवटच्या 3-4 दिवसामध्ये करणं अशक्य आहे. हे आमचीच भूमिका नाही, मी कुठलाही पॉलिटिकल एजेंडा मांडत नाही. माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून ही भूमिका समोर येणार आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की याला मुदतवाढ मिळली पाहिजे. यावेळी राजेश लाटकर, माजी नगरसेविका भारती पवार, माजी महापौर भीमराव पवार, प्रतापसिंह जाधव, विनय फाळके, विजय सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.